नक्कीच. बायोल्युमिनेसेंट स्वॉर्म हा कोड कसा काम करतो हे मी सोप्या भाषेत स्पष्ट करतो. येथे मुक्त फॉन्टमधील स्पष्टीकरण दिले आहे. प्रोजेक्टचे कार्य, हाऊ इट वर्क्स. हा एक ॲनिमेशन कोड आहे जो समुद्रातील चमकणाऱ्या जीवांच्या थव्याप्रमाणे, जसे की काजवे किंवा समुद्रातील छोटे जीव, हालचाल दर्शवतो. मुख्य संकल्पना, कोर लॉजिक. यामध्ये स्विमर नावाचा एक क्लास वापरला आहे. प्रत्येक स्विमर हा एक छोटा कण पार्टिकल आहे जो खालील 3 नियमांचे पालन करतो. आकर्षण, अट्रॅक्शन. सर्व कण माऊसच्या दिशेने आकर्षित होतात. तुम्ही माऊस हलवला की पूर्ण थवा त्याच्या मागे येतो. घर्षण, फ्रिक्शन. कण हवेत किंवा पाण्यात तरंगत असल्याचा भास व्हावा यासाठी त्यांना थोडा वेग मंदावणारा फ्रिक्शन दिला आहे. विखुरणे, स्कॅटरिंग. जेव्हा तुम्ही माऊसने क्लिक करता तेव्हा सर्व कण विरुद्ध दिशेला वेगाने विखुरले जातात. तांत्रिक भाग, टेक्निकल कंपोनेंट्स. घटक. कार्य, कॅनव्हस/स्क्रीन. ही एक काळी पार्श्वभूमी बॅकग्राऊंड आहे जिथे ॲनिमेशन घडते. ट्रेल्स, शेपटी. कणांच्या मागे एक चमकणारी रेघ दिसते. यासाठी मागील काही स्थानांची कोऑर्डिनेट्स यादी हिस्ट्रीमध्ये साठवली जाते. HSLA कलर्स. कणांचा रंग सतत बदलण्यासाठी ह्यू रंगचक्र वापरले आहे, ज्यामुळे ते रंगीबेरंगी दिसतात. फिजिक्स लूप. पायथनमध्ये व्हाईल रनिंग लूप आणि जावास्क्रिप्टमध्ये रिक्वेस्ट ॲनिमेशन फ्रेमचा वापर करून हे ॲनिमेशन सतत चालू ठेवले जाते. नंदुरबारच्या शिक्षकांसाठी टीप. हा कोड वर्गात शिकवताना तुम्ही विद्यार्थ्यांना वेक्टर्स, दिशा आणि वेग, आणि अरेज, डेटा साठवणे या संकल्पना समजावून सांगण्यासाठी वापरू शकता. महत्त्वाची सूचना. पायथनमध्ये हे ॲनिमेशन चालवण्यासाठी तुमच्याकडे पायगेम लायब्ररी असणे आवश्यक आहे. मी या कोडमध्ये अरविंद अशी तुमची स्वाक्षरी, सिग्नेचर आणि आजची तारीख स्क्रीनवर दिसण्यासाठी काही ओळी जोडू का?